आपण आपलं ध्येय साकारत असताना, उद्दिष्ट साकारत असताना असंख्य वेळा आपल्या पदरात निराशा पडते, अपयश येतं आणि हवं तसं यश न मिळाल्यामुळे आपण खचून जातो. पण प्रत्येकाचा एक काळ असतो, प्रत्येकाची एक वेळ येते. कोणी तो काळ गाजवत असतो, कोणी गाजवणार असतो आणि कोणी गाजवलेला असतो. कोणाचं 21व्या वर्षी शिक्षण पूर्ण होतं, पण त्याला नोकरी लागायला 25-25 वर्ष लागतात. कोणाचं 25व्या वर्षी लग्न होतं, पण 30व्या वर्षीच घटस्फोट होतो. कोणी 21व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात करतं, तर त्याचा व्यवसाय तो 30व्या वयापर्यंत पूर्ण होतो. तो जोपर्यंत तो 30 वर्षाचा होत नाही, तेव्हा त्याला यश मिळतं. काहींचं लग्न उशिरा होतं, पण त्याला जोडीदार अगदी मनासारखा, आपलेपणाचा आणि अगदी त्याचं कुटुंब सुखी असतं. पण काही जणांचा लगेच घटस्फोट होतो किंवा काही गोष्टी लगेच घडतात किंवा काही नोकरी लगेच लागते, पुन्हा त्याहून काढलं जातं किंवा काहींचं शिक्षण झालेलं नसून देखील उद्योगपती म्हणून त्यांची ओळख निर्माण होते. म्हणून मला प्रत्येकाला सांगायचं वाटतं, की तुम्हाला एखाद्या क्षेत्रात राहायचं असेल, टिकायचं असेल, वावरायचं असेल, तर लागतो संयम. तुम्ही तुमच्या कामावर, तुम्ही तुमच्या निष्ठेवर, तुम्ही तुमच्या विचारांवर आणि तुम्ही ज्या काही क्षेत्रात कार्यरत असाल त्यावर ठाम राहा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा प्रचंड मेहनतीने, इच्छाशक्तीने, ताकदीने आणि लगेच तुम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर तितक्या झपाट्याने आणि वेगाने काम कराल. तुमचा काळ नक्की येईल. तुम्हाला नक्की यश मिळेल. कारण प्रत्येकाची लाट येते. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. आपलेही दिवस येतील, आपल्यालाही यश मिळेल, आपलाही काळ असेल आणि आज आपण जे जे काही बीज पेरतोय ते बीजाचं रूपांतर येत्या काही वर्षात खूप मोठ्या वटवृक्षात निर्माण होईल आणि त्यातले प्रत्येक फळं परिपक्व असेल, चिरंतर असेल आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे ते नक्कीच साक्षीदार असतील. फक्त आपण नेहमी सक्षम राहा, मजबूत राहा, तकलादू होऊ नका. कणखरपणे, मजबूतपणे परिस्थितीला सामोरे जा, झुंजा, भिडा, लढा